आपल्या कोपरगाव शहराला महाराष्ट्रातले आदर्श शहर बनवायचे आहे. तुम्ही साथ द्या, याची जबाबदारी शिवसेनेची राहील, असे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांनी सांगत 4,000 कोटींच्या विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 9 संजयनगर बुद्धविहार या ठिकाणी यादवरावजी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र झावरे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धेश खरात लक्ष्मीबाई आढाव यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कॉर्नर सभेत किरण खर्डे यांनी टक्केवारी आणि विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून विरोधकांवर निशाणा साधत शहरासह प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर 2001 ची पुनरावृत्ती होणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षसह सर्व नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन यावेळी मान्यवरांसह उमेदवारांनी केले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे उमेदवार संदीप डुंबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत राजेंद्र झावरे म्हणाले, येथील नागरिकांना विरोधकांच्या वतीने सांगण्यात येते की तुमची घरं पाडले जातील, अतिक्रमण काढले जाईल म्हणून भीती घातली जाते. मात्र मी काय हिटलर नाही, मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, असे म्हणत येणाऱ्या 20 डिसेंबरला शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले. आम्ही सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी संदीप डुंबरे याच्या रूपाने दिला असून त्याच्या पाठीशी देखील उभे राहावे असे आवाहन केले. इरफान शेख यांनी मुस्लिम समाज राजाभाऊंच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. घ्यायचा प्रयत्न केला. या तालुक्यामध्ये कुठे 4,000 कोटीचा विकास आम्हाला सापडला नाही. 4,000 कोटीचा विकास सापडला नाही. अनेक दिवस आम्ही शोध घेतला. तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरलो, कामानिमित्त कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो. या ठिकाणी कार्यकर्त्यांना विचारलं, नातेवाईकांना विचारलं, कुठल्याही गावामध्ये कुठलंही काम झालेलं दिसलं नाही. शहरामध्ये विचारलं, शहरामध्ये काम झालेलं दिसलं नाही. अखेर शेवटी मी बऱ्याच प्रयत्नानंतर मला सापडलं की या मायेगाव देशमुखला आमदारांचा 50 कोटी रुपयाचा बंगला झाला आणि एक मोनीराज नगरला आमदारांच्या पीएचा 5 कोटी रुपयाचा बंगला झाला. बंधू आणि भगिनींनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 5 वर्षामध्ये जर हा आमदार 50 कोटी रुपयाचा बंगला बांधत असेल, 5 वर्षामध्ये या आमदाराचा पीए जर 5 कोटी रुपयाचा बंगला बांधत असेल, तर तुमचा आमचा विकास होणं शक्य आहे का? या तालुक्यामध्ये आमदाराचं काम फक्त टक्केवारी घेणं, निकृष्ट कामं करणं आणि आपल्या बगल बच्चांना पैसे कमवून देणं, आपण स्वतः पैसे कमवणं, या पलीकडे या तालुक्यामध्ये काहीही चालू नाही. आणि म्हणून आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे की या लोकांना किती वेळेस यांच्या बोलतापांना आपल्याला बळी पडायचं आहे. हे वारंवार येत आहेत, हेच लोक तुमच्याकडे येत आहेत. आमच्या या आता येथील आता आमच्या नगराध्यक्षाला या निवडून द्या, या आमच्या नगरसेवकाला निवडून द्या, आम्ही असं विकास करू, तसा विकास करू. याच्या अगोदर हे सगळे शब्द आपण ऐकलेले आहेत, याच्या अगोदर हे सगळे भाषण आपण ऐकलेले आहेत. आणि मग त्यांना हा एकच प्रश्न विचारायचा आहे की काय विकास करणार आहे तुम्ही, यापूर्वी का नाही केला? एक जण 35 वर्ष आमदार होता, एक जण 15-20 वर्षापासून आमदार आहे, त्याचे वडील आमदार आहेत, तुम्ही आमदार आहेत. आता विकासाच्या कोणत्या गप्पा तुम्ही मारताय, हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे आताही जर पाहिलं तर माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुरुषांमध्ये घाबरतात, या प्रस्थापित नेत्यांना घाबरतात आणि म्हणून समोर येत नाहीत. परंतु आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, या तालुक्यामध्ये या दोघांची दहशतीखाली आपण सगळे वावरतो आणि या दहशतीमुळे आपला विकास होत नाही. आपल्या आहे त्या ठिकाणी आपण आहे, अस्वच्छतेचा सामना आपण करतो आहे, समस्यांचा सामना आपण करत आहे आणि म्हणून किती दिवस आपण सहन करायचं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. राजेंद्र झावरे शिवसेनेचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांविषयी आता विमलताई कुंडे यांनी आपल्याला सांगितलंय की नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे. जर या शहराची नगरपालिका जर शिवसेनेच्या ताब्यात दिली, या कोपरगाव नगरपालिका जर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला, ही कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक जर शिवसेनेचे या ठिकाणी या प्रभागामध्ये निवडून दिले, तर या राज्याची सत्ता आता आपल्या शिंदे साहेबांकडे आहे. शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत आणि म्हणून या शहराचा विकास करण्यासाठी ज्या नगरविकास खात्याची आवश्यकता आहे, ते खातं जर शिंदे साहेबांकडे असेल तर मला सांगा, विकास कोण करू शकतं? एकमेव शिंदे साहेब करू शकतात. आणि म्हणून जर शिंदे साहेबांचा नगराध्यक्षाने शिंदे साहेबांची नगरपालिका जर या ठिकाणी निवडून दिली, तर तुम्हाला सांगतो स्वच्छ या महाराष्ट्रातलं आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची राहील. आणि म्हणून येत्या 20 तारखेला बंधू आणि बहिणींनो, आपण शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती मतदान करून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून द्यावेत, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजयनगर भागातील आम्ही 2 उमेदवार आपल्याला दिलेले आहे. एक लक्ष्मीबाई आढाव आणि
देश करा आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी आहे. आता निवडणूक म्हटल्यावर निवडून द्यायचं आहे. महिलांच्या दररोजच्या दैनंदिन जीवनात जो प्रसंग असतो आपला घराघरात, भाजीपाला घ्यायला जातो आपण, भाजी आपण निवडून घेतो. मेथीची भाजी असली तर आपण म्हणतो लाल कोणाची भाजी असली तरच घेतो आपण. बटाटे चांगले पाहून घेतो, कांदे जर त्याला डाग पडलेला असला तर तो घेतो. त्याचप्रमाणे जर किरकोळ गोष्टीमध्ये आपण एवढं बारीक पाहतो आणि चांगल्या भाजी पाहिजे, चांगलं सामान पाहिजे आपल्याला, ते निवडून घेतो. ही तर आपल्याला दैनंदिन जीवनाची नगरपालिकेची निवडणूक आहे. योग्य उमेदवार आपण निवडून दिले पाहिजे. या उमेदवारांवर काही डाग नाही आहे. यांनी प्रामाणिकपणे आतापर्यंत समाजसेवा केलेली आहे, समाजकार्य केलेलं आहे, आपली सेवा केलेली आहे. अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. आणि त्यांनी आपल्या जीवनमानात काय फरक केलेला आहे आतापर्यंत? आपल्याला आपले कष्ट करावेच लागतात. दुसरी गोष्ट, या मोठ्या त्यांनी अशी अफवा उठवलेली आहे का नगराध्यक्ष जर राजेंद्र जावरे झाले तर इथं आपला पवार सरकारचा वाडा आहे, तो पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. आणि जर राजेंद्र जावरे निवडून आले तर इथलं हे सगळं अतिक्रमण काढतील. हा गैरसमज तुम्ही काढून टाका. मी काही हिटलर नाही आहे किंवा मला पण, मी तुमच्यासारखाच आहे सर्वसामान्य माणूस. मी काही अतिक्रमण काढायला किंवा असं कोणाच्या पोटावर पाय द्यायला किंवा कोणाला बेघर करायला वेळा नाही आहे. हिटलर नाही आहे मी. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. मी जर निवडून आलो तर उलट या भागात अजून सुधारणा करील आणि आपलं जे अतिक्रमण आहे किंवा काय ते आपण म्हणजे शासनाच्या याच्याप्रमाणे नियमित करू, याची तुम्हाला ग्वाही देतो. कोणाच्या भुलतापेला बळी न पडता तुम्ही आमचे गोरगरीब उमेदवार आहेत संदीप डुमरे, आणि मला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी भरघोस मतदान करून येत्या 20 तारखेला निवडून द्या, अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वर संपूर्ण राजा भवनी उभारलं. तिथं आधी बांगडी चाळ होती. बऱ्याच आमच्या महिला भगिनींना माहिती असं तिथं त्या बांगड्या वगैरे भरायला जात असत. आमच्या मुस्लिम समाजाची बांगडी चाळ तिथं होती. गोपर गावात दंगल झाली त्या बांगडी चाळ फोडायचं पहिलं काम त्या ठिकाणी व्हायचं. गोपर गावात दंगल झाली तर पहिलं काय म्हणायचं, चला रे नागफणी जवळ. नागफणी जवळ गेलं की आपल्या जे व्यवसाय करतात तिथं दंगल उसळायची आणि बांगडी चाळ फोडायची. राजा भाऊला इतका विजन आहे मित्रांनो, त्यांनी पहिलं ते नागफणीचं नाव काढून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, ऐतिहासिक पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम केलं. आणि ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं, त्याच बांगडी चाळीवर ज्ञानेश्वर संकुल उभारून त्या बांगडी चाळीतल्या लोकांना आश्रय दिला. म्हणजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जे शिवाजी महाराजांबरोबर मावळे होते, ते मुस्लिम समाजाचे असेल, हरिजन समाजाचे असेल, आमच्या रामोजी समाजाचे असेल, भिल्ल समाजाचे असेल, त्यांना महाराजांच्या पायथ्याशी आश्रय देण्याचं काम राजा भाऊनी केलं. आणि तिथून पुढे दंगल बंद झाली या कोपरगावची. हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. म्हणून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, हे आपलं कोपरगाव सुस्थितीत ठेवायचं की नाही? या कोपरगावला एक वेगळी दिशा द्यायची की नाही? जे लोक विस्थापित झाले, टपरीधारक, या सत्ताधाऱ्यांनी त्यांचं अतिक्रमण काढलं आणि त्यांना रस्त्यावर आणलं, त्यांच्या प्रपंचाची अक्षरशः राख रांगोळी झाली. त्यांना सुस्थितीत आणण्याचं परत काम जे कोणी करू शकतात ते राजेंद्र जावरे करू शकतात. पाण्याचा प्रश्न मिटवू, आपल्या मुलांसाठी एज्युकेशनची चांगली सोय करू, अशा प्रकारे राजेंद्र जावरेंनी आपल्या प्रभागामध्ये नगर अध्यक्ष असताना भरपूर काम केलेले आणि येणाऱ्या काळामध्ये राजा भाऊ जावरे असंख्य कामं करतील आणि आपल्या कोपरगावची बाजारपेठ नक्कीच खुलवतील अशी मी अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे